श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता आज मी तुम्हाला एका अशा विशिष्ट झाडाविषयी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे, जेणेकरून हे झाड जे आहे तर ते इंटरनेटवरती खूप व्हायरल झालेलं झाड आहे. तसं बघायला गेलं तर मेहनतीशिवाय काहीच या जगामध्ये काहीच साध्य होत नाही. परंतु मेहनतीबरोबरच आपल्याला काही गोष्टी ज्या शास्त्रशुद्ध पद्धत असेल किंवा योग्य पद्धतीनं जर आपण त्याचा उपयोग जर केला तर नक्कीच त्याचा चांगला आपल्याला उपयोग होत असतो. नुसती मेहनतच करून आपल्याला त्याचा फायदा होत नाही, तर आपण त्या योग्य अकस्मात केल्या पाहिजे, योग्य दिशेला योग्य मार्गाने त्या लावल्या पाहिजे, तरच आपल्याला त्याचा चांगला उपयोग होत असतो. कारण बऱ्याच वेळेला आपण बऱ्याचशा गोष्टी करत असतो, परंतु त्याचा योग्य पद्धतीनं जर वापर नाही केला तर त्याचा परिणाम आपल्यावरती चांगले होत नाही. म्हणून कोणतीही गोष्ट आपण ही योग्य पद्धतीनंच आपण केली पाहिजे. म्हणजेच मेहनतीला म्हणजे आपण म्हणतो मेहनत करतो, परंतु मेहनतीशिवाय काहीच फळ नाही. भले तुम्ही कितीही काम करा किंवा कितीही घरात बसून तुम्ही फक्त देवाचंच करा, तर तुम्हाला अगदी तसं काही होणार नाही. कारण मेहनत केल्याशिवाय कोणतंही काम अशक्य होत नाही, शक्य होत नाही. तर त्यासाठीच आज मी तुम्हाला एका झाडाविषयी माहिती सांगणार आहे. तर ते तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. जसं की लक्ष्मी कमळ आणि विष्णू कमळ हे झाड तुम्हाला माहितीच असेल, तर त्याच्याच विषयी मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे. हे तुम्हाला सुख, समृद्धी, शांती देईलच. त्याबरोबर योग्य पद्धतीनं जर तुम्ही लावलं तरी पण तुम्हाला त्याचे चांगले फळ भेटत असतं. कारण मेहनत तर करायचीच आहे, परंतु त्याबरोबर ह्याही गोष्टी आपण करायच्या, म्हणजे याची व्यवस्थित सांगड घालून आपल्याला त्याचा फायदा होत असतो. आता हे झाड आपण जर लावलं तर यश, पैसे, काही काहींना पैसे खूप येत असतात, परंतु ते टिकत नसतात किंवा कोणत्या ना कोणत्या मार्गामुळे आता बऱ्याच जणांना होत असतं असं, तर ते जात असतात. त्यामुळे आर्थिक संकटांना खूप आपल्याला सामोरं जावं लागतं. तसेच घरात पैसे येतात, परंतु ते आपल्या थांबतच नाही. तर त्या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी तो खर्च होत नाही किंवा विनाकारण तो खर्च होत असतो. तर त्यासाठी आपल्याला हे विष्णू कमळ आणि लक्ष्मी कमळ याचीच माहिती मी तुम्हाला देणार आहे. जर तुमच्याकडे तुम्हाला जर खूप पैसा आकर्षित जर करायचा असेल, तर तुम्हाला घरात हे झाड तुमच्याकडे लावलं पाहिजे. कारण हे झाड लावल्यानंतर, कारण हे प्रत्यक्षात लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं ह्या झाडाला. आणि विष्णू, कारण विष्णू जिथे असतात तिथे लक्ष्मी असती आणि लक्ष्मी जिथे असतात तिथे विष्णू असतात. त्यामुळे हे दोन्ही झाडं जर तुम्ही एकाच ठिकाणी लावले तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होत असतो. कारण हे दोन्ही झाडं आपल्याला जोडीनंच लावायची आहे. या झाडांना खूप सारं पाणी लागत नाही. तुम्ही हे तुमच्या कुंडीत लावू शकतात, गॅलरीत लावू शकतात किंवा अगदी घराच्या प्रवेशद्वाराजवळ लावू शकतात. थोडंसं पाणी टाकलं तरी हे झाड चांगल्या प्रकारे येत असतं. एखाद्या नर्सरीमध्ये तुम्हाला सहजपणे हे झाड उपलब्ध होत असतं. हे झाड ज्याच्याकडे असेल ते खूप गरीब, ते खूप म्हणजे धनवान मानलं जातं आणि भाग्यशाली मानलं जातं. कारण गरिबी त्याच्याकडे कधीच येत नाही. कारण हे झाड साक्षात लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे, म्हणजेच त्याला आपण लक्ष्मी कमळ असं म्हणत असतो. तर त्यामुळे ज्यांच्या घरी हे झाड असेल तर ते खूप भाग्यशाली आहे. आणि ह्या घरात लक्ष्मी कमळाची जोडीच लावायची असती. त्यामुळे चांगल्या प्रमाणात आपल्याला लक्ष्मी खेचण्याचं काम किंवा लक्ष्मी ओढण्याचं काम हे झाड करत असतं. त्या घरात कधीही लक्ष्मीची कमी पडत नाही. तसेच हे झाड आपण घरात किंवा घराबाहेर कुठेही लावा तुम्ही. फक्त थोडं थोडं आपण त्याला पाणी टाकायचं आहे, थोडासा सूर्यप्रकाश द्यायचा आहे. आता हे झाड लावायचं कोणत्या दिशेला, तर हे झाड घरात उत्तर व पूर्व दिशेला लावलं पाहिजे. कारण यामुळे सूर्यप्रकाश चांगला येतो आणि आपली प्रगती होण्यासाठी मोकळा मार्गही या ठिकाणी होत असतो. काही दिवसातच याचा रंग किंवा याचा जो परिणाम आहे, तुम्ही जर हे झाड लावलं तर काही दिवसात याचा चांगला परिणाम तुमच्यावरती झालेला दिसेल किंवा तुमच्या घरामध्ये चांगलं झालेलं दिसेल ह्या झाडामुळे. तर ह्या लक्ष्मीबरोबरच आपल्याला सुख समृद्धी येत असते. तसेच घरामध्ये जर तुमच्या वास्तुदोष असेल तर हे झाड तुम्ही नक्कीच लावायला पाहिजे. कारण हे झाड लावल्यानंतर घरातील जी काही वास्तुदोष आहे किंवा कर्णीबाधा असेल किंवा जे काही असेल तर ते पटकन हे झाड लावल्यामुळे नाहीसं होत असतं. कधी आपले महत्त्वाचे काम आहे ना ते होतच नाही, त्यामध्ये खूप अडचणी येत असतात. तर हे लक्ष्मी कमळ तुमच्या घरात
असेल तर सगळेही ग्रहांची कृपा तुमच्यावर राहत असती. कारण हे झाड घरात लावल्यामुळे ग्रहांची कृपा, ग्रह हे आपल्या सदैव आपल्या आजूबाजूला असतात, त्यांची कृपा होत असती आणि त्यामुळे आपल्याला चांगला त्याचा फायदा होत असतो. तर हे झाड तुम्ही गुरुवारी, शुक्रवारी या दिवशी लावले तरी चालेल. परंतु नक्कीच जर तुमच्या घरात नसेल तर तुम्ही झाडांना तुमच्या घरातील वास्तुदोष किंवा इतर काही कारणं असेल तुमच्या घरामध्ये तर तेही तुमचे निघून जात असतात. श्री स्वामी समर्थ.